मुलांच्या परीक्षा लवकर घेण्याच्या मागणीवर तातडीने निर्णय घ्या असे आदेश नागपूर खंडपीठाने दिलेत। लहान मुलांच्या परीक्षा आधी घ्या अशी याचिका पालकांकडून हायकोर्टात करण्यात आली आणि याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आदेश शिक्षण संचालकांना खंडपीठाकडून दिले गेलेत। वाढत्या तापमानामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेशी संलग्नित सर्व महाविद्यालय आणि व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये 1ली ते 9वी अशा क्रमाने या परीक्षा लवकरात लवकर घेतल्या जाव्यात अशी मागणी केली गेलेली होती। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, काय नेमका आता या सगळ्या संदर्भात संचालकांना आदेश दिलेले आहेत, नेमकं यामध्ये खंडपीठाने काय म्हटलेलं आहे? रिद्धी, आपण पाहिलेलं आहे की यापूर्वी जे परीक्षेचा कालावधी होता म्हणजे इयत्ता 1ली ते 9वीचा कालावधी जो होता तो 21 एप्रिल ते 30 जून पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय होता आणि हा विदर्भातील शाळांसाठी खास होता, कारण विदर्भातील तापमान जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढतं। आताही सध्या जे तापमान वाढलेलं आहे ते 44 अंशांपर्यंत अनेक जिल्ह्यांचं तापमान गेलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने नवीन वेळापत्रक जाहीर केलं होतं, ज्याचा आधीच विरोध करण्यात आलेला होता। शिक्षकांनीही केलेला होता, संस्था चालकांनीही केलेला होता, कारण लहान मुलांच्या परीक्षा पूर्ण एप्रिल ते मे महिन्यापर्यंत घेण्याचा जो त्याचा टाइम टेबल होता त्या टाइम टेबलचा विरोध करण्यात आलेला होता, कारण परीक्षा लवकर घेण्यात यावी, कारण विदर्भातील तापमान हे मोठ्या प्रमाणात वाढतं। अनेक शाळांमध्ये पंख्यांची सोय नसते, कूलरची सोय नसते आणि अशा वेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होऊ शकतो। या विरोधात एक पालक आणि काही संघटना हायकोर्टात गेलेल्या होत्या, ज्यावर हायकोर्टाने सुनावणी करीत मुलांची परीक्षा लवकरात लवकर घेण्याच्या मागणीवर निर्णय घेण्याचे निर्देश शालेय शिक्षण संचालकांना दिलेले आहेत। त्यामुळे आता शालेय शिक्षण संचालक यावर काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रिद्धी जी जी, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।